बेसवर आपण एसटी महामंडळ अतिशय चांगल्या प्रकारचं काम पुढे करू शकू आणि ती संकल्पना त्यांनी उचलली आणि मला दर वर्षाला 5000 बसेस घेऊ असं आश्वासन दिलं आणि त्या माध्यमातून आता हे काम आम्ही करतोय। खूप काही मोठी गोष्ट नाहीये, कारण शेवटी एसटी महामंडळावर लोकांचा विश्वास आहे, एसटीवर लोकांचा विश्वास आहे, त्यामुळे ही लालपरी सर्वसामान्यांच्या मनामध्ये बसलेली आहे। अनेक तुमच्या महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारखे काही पत्रकार आहेत, काही राजकीय पक्षाचे नेते आहेत जे प्रचंड प्रेम ह्या एसटीवर करतात। मोठमोठ्या स्वतःच्या गाड्या असताना सुद्धा एसटीतनं प्रवास करणारी मंडळी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आहेत। त्यामुळे एसटी महामंडळाची आजची जी स्थिती आहे ती तुमच्यासमोर मांडलेली आहे आणि निश्चितपणे माझ्या कार्यकाळामध्ये आमच्या सगळ्या ह्या बसलेल्या अधिकाऱ्यांना घेऊन, माझ्या सर्व सामान्य कर्मचाऱ्यांना घेऊन एसटी महामंडळ, मी असं म्हणणार नाही, ओव्हर कॉन्फिडन्स नाही की हे फायद्यात घेऊन जाईल, परंतु तोट्यात मात्र काही वर्षात राहणार नाही, पुढल्या 3 ते 4 वर्षामध्ये, याचा विश्वास मला आहे। आणि ती माहिती देण्याकरता आणि वस्तुस्थिती काय आहे, कारण शेवटी झाकलेली मूठ काही ना काही माध्यमातून उघडावी लागते, ती मूठ आम्ही पूर्णपणे उघडलेली आहे। काय वस्तुस्थिती आहे ही तुमच्या कानावर घातलेली आहे। दुसरा असा एक निर्णय मी घेतला होता की एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये माझ्या कारकिर्दीमध्ये मी कुठल्याही प्रकारे जीसीसी तत्वावर म्हणजे भाडे तत्वावर बसेस घेणार नाही आणि त्यामुळे भाडे तत्वावर बस ही फक्त ठेकेदाराच्या फायद्यासाठी होते असा आजपर्यंतचा इतिहास झालेला आहे एसटी महामंडळामध्ये। त्यामुळे भाडे तत्वावर घेण्यापेक्षा माझ्या ह्याच ड्रायव्हरला, कंडक्टरला घेऊन मी एसटी महामंडळ पुढे नेण्याचा प्रयत्न करेन आणि निश्चितपणे होईल। गरजच पडली तर 2019 साली काही भरती प्रक्रिया थांबली होती, 2022 साली कोविडच्या कार्यकाळामध्ये काही कंडक्टर ड्रायव्हर हे आपल्याकडे आपण बाहेरचे घेतले होते, त्याचबरोबर काही संपकाळामध्ये कंडक्टर ड्रायव्हर हे बाहेरचे घेतले होते। त्या सगळ्या ड्रायव्हर कंडक्टरना प्राधान्य देऊन अजूनही काही भरतीची प्रक्रिया जर भविष्यामध्ये करायला लागली तर ती आम्ही करू, परंतु एसटी महामंडळ मात्र आर्थिक संकटातून हे आम्ही भविष्यामध्ये बाहेर काढू। एक प्रश्न असा आहे की आपण मध्यंतरीच्या काळामध्ये कर्नाटकमध्ये जाऊन ठिकाणी पाहणी केली होती आणि तिकडला पॅटर्न तुम्ही इथे राबवणार असं तुम्ही घोषणा केली, तर नेमकं तिथे काय आणि काय कसं? नाही बघा, कर्नाटक राज्यामध्ये मी जाऊन आलो, गुजरात राज्यामध्ये मी जाऊन आलो, गुजरात राज्यात किंवा कर्नाटक राज्यामध्ये जाऊन आल्यानंतर तिथलं पॅटर्न पूर्णतः तसेच्या तसं वापरायला पाहिजेच असं नाही, परंतु तिथलं एक पॅटर्न होता, तिकडे लांब पल्ल्याच्या गाड्या होत्या, वोल्वो बसेस होत्या, त्या भाडे तत्वावर होत्या, त्यातनं काही प्रॉफिट नव्हतं पण सर्वसामान्य प्रवाशांना सेवा होती, त्यामुळे ती सेवा देण्याचा प्रयत्न आपण करतोय। 100 वोल्वोच्या बसेस आपण काढतोय। त्याचबरोबर तिथं काही म्हणजे कर्नाटक राज्याची लोकसंख्या फक्त 6 ते 6.5 कोटीच्या आसपास आहे, त्यांच्या बसेसची संख्या फक्त 10,000 आहे, परंतु अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यभार चालू आहे, कारण प्रत्येक बस डेपोमध्ये स्वच्छता मोठ्या प्रमाणात आहे, प्रत्येक बस ही स्वच्छ असते, म्हणजे बसायला सुद्धा लोकांना, प्रवाशांना अतिशय चांगलं वाटत असतं। त्यामुळे कर्नाटक पॅटर्न तो राबवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय की स्वच्छता तिथली आपल्या महाराष्ट्रामधल्या बस डेपोमध्ये आणि बसेसची असावी। त्याचबरोबर तिकडे प्रादेशिक कार्यालय आहे, 6.5 कोटी लोकसंख्येच्या राज्यामध्ये जर 5 प्रादेशिक कार्यालय असतात तर आपल्याकडे प्रादेशिक कार्यालय का नसावे, म्हणून आम्ही पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई, औरंगाबाद, संभाजीनगर अशा प्रकारचे 6 प्रादेशिक कार्यालयाचं आमच्या एमडीनी गेल्याच आठवड्यामध्ये नोटिफिकेशन काढलेलं, त्यामुळे ते प्रादेशिक कार्यालय आपण करतोय, पण तिकडे वेगळी व्यवस्था आहे, तिकडे प्रत्येक प्रादेशिक कार्यालयामध्ये एक IAS दर्जाचा अधिकारी दिलेला आहे। आम्ही आमच्याच अधिकाऱ्यांनाच राहणीमान किंवा आमच्या हे उंचावून आम्ही त्यांना ती जबाबदारी दिलेली आहे, जेणेकरून छोट्या छोट्या कामासाठी हेड ऑफिसकडे किंवा मुख्य कार्यालयाकडे त्या आमच्या लोकांना येता कामा नये, तिथल्या लेवलला ते निर्णय घेऊ शकतील, त्यामुळे कामामध्ये प्रगती होईल, गती बांधता येईल। तर अशा प्रकारचे काहीतरी 3-4 पॅटर्न कर्नाटकचे आहेत। दुसरे गुजरातचे पॅटर्न आहेत। मुख्यमंत्रीपदी काम करत असताना आत्ताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी बस डेपोचं बस पोर्टची संकल्पना राबवली होती। आम्ही राज्यामध्ये गेल्यानंतर बघितलं 3-4 डेपो, आता म्हणजे छोटे एअरपोर्टला आलोय काय असं आम्हाला वाटलं होतं आणि त्यावेळेस मी ते डेपो कोणी डेव्हलप केले बघितलं तर डेव्हलपर मुंबईचे,
आणि जाऊन गुजरातचे डेपो त्यांनी विकसित केले. तर तशीच संकल्पना आपण आपल्या डेपोची का राबवू नये, म्हणून आम्ही राज्यातले सुद्धा आपले काही डेपोच्या जी जागा आहे ते डेव्हलप करायचा प्रयत्न करतो आणि त्या माध्यमातून निविदा प्रक्रिया आम्ही राबवलेली आहे. परंतु मी निविदा प्रक्रिया राबवत असताना हा विचार केला की शहरी भागातल्या म्हणजे सगळ्या डेव्हलपरच्या नजरा ह्या मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, नागपूर ह्यासारख्या शहरातीलच डेपोवर पडतील. माझं गडचिरोली, चंद्रपूर किंवा इकडे वाडा, जव्हार, मोखाडा ह्या परिसरातले डेपो कधी विकसित होणार. त्यामुळे शहरी भागातील डेपो विकसित करत असताना तालुका लेवलचे डेपो सुद्धा विकसित व्हायला पाहिजे आणि माझ्या ग्रामीण भागातला डेपो सुद्धा विकसित व्हायला पाहिजे, म्हणून पॅकेजेस केले की जर शहरी भागातला एक डेपो असेल तर एक आमचा डेपो तालुका लेवलचा असला पाहिजे आणि तो ग्रामीण भागातला एक असला पाहिजे. 3 पॅकेज मिळून एक टेंडर अशा पद्धतीचं आम्ही जवळजवळ एक 200च्या आसपास डेपो आम्ही आता ह्या 2 महिन्यामध्ये त्याची निविदा प्रक्रिया फायनल स्टेजला आहे. अहो सत्तेमध्ये तर आम्ही 3च वर्ष आहोत. त्याच्या आधी नव्हतो आम्ही. हो 3-4 वर्षामध्येच आम्ही सत्तेमध्ये आहोत. त्याच्या पूर्वीच मी म्हणालो. नाही बघा, मला त्यामध्ये ह्या एसटी महामंडळामध्ये कुठलंही राजकारण मला करायचं नाही. मी सुरुवातीला हेही म्हणालो होतो की त्या राजकारणामध्ये मला जायचं नाही. कोणी काय केलं आणि कोणी कशा पद्धतीनं केलं त्यामध्ये जाण्यापेक्षा एसटी महामंडळाची प्रगती कशी होईल, कुणी चुका केल्या म्हणून आताच्या राजकीय नेत्यांनी सुद्धा चुका करायला हव्यात किंवा त्यांनी चांगलं काम केलं तर त्या चांगल्या कामाची प्रचिती पुढे यायला पाहिजे. म्हणून मी भविष्यामध्ये आमचं एसटी महामंडळ सक्षम कसं होईल यासाठी प्रयत्न करतोय. सर त्यांनी असं सांगितलं की आता 8 वर्ष एसटी फायद्यात होती 45 वर्ष, तर ते 8 वर्ष हा मी सांगतो ना 2006-7, 2007-8, 2008-9, 2009-10 ही 4 वर्ष पहिलं मी सांगतो. याचं कारण असं आहे की ह्या 4 वर्षामध्ये ओपी गुप्ता आमचे MD होते. परंतु ते MD असताना हे सुद्धा बघितलं पाहिजे की त्यावेळेस कर्मचाऱ्यांची संख्या 1 लाखाच्या वर होती. तर आमच्या बसेसची संख्या ही 18,500 होती. म्हणजे आजपासून जवळजवळ 17-18 वर्षापूर्वी. आणि आज आमच्याकडे फक्त 14,000-14,500 बसेस आणि कर्मचाऱ्यांची संख्या ही 87,000 आहे. आणि त्याबरोबर इतर ह्या काही 17-18 वर्षामध्ये पगार वाढ झालेली आहे, संप आणि कोविड ह्या सगळ्या गोष्टींचा विचार पण करणं तेवढंच गरजेचं आहे. नाही सांगतो ना, मी पूर्णच सांगतो. 87-88, 80 ते 87-88, 90-91, 92-93, 94-95 आणि 4 वर्षे जी सांगितली ती. बघा स्पष्टपणे सांगतो, एसटी महामंडळ प्रवाशांना सुविधा देण्यासाठी बनवलेले आहे, माल वाहतूक करण्यासाठी नाही. जुन्या भंगारात निघालेल्या बसेसचं ट्रकमध्ये रूपांतर करून जर माल वाहतूक तुम्ही करणार, जो स्वतःच ते जे एसटीचा सांगाडा आहे तो चालण्यास असमर्थ असताना वर आपल्या डोक्यावर माल वाहतूक कशी घेऊन जाईल मला सांगा. काहीतरी कोणाच्या डोक्यामध्ये सुपीक कल्पना येते आणि ती कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काहीतरी होतो. नवीन ज्या आजच्या टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये जे नवीन ट्रेलर किंवा ट्रक्स किंवा डंपर किंवा टेम्पो निघाले ते फार सक्षम आहे. तुम्ही 15-15 वर्षे जुन्या भंगारात काढलेल्या बसेस, त्या बसेसवर काहीतरी माल वाहतूक करण्यासाठी त्याचा जर वापर करेल ते चालणार कसं? एवढा लोड घेऊन त्या गाड्या रस्त्यावरच बंद पडणार. त्यामुळे ते माल वाहतूक करणं हा एसटीचं काम नाहीये. एसटीचं काम प्रवाशांना सुविधा देणं आहे, असं माझं स्पष्टपणे मत आहे. शंभर टक्के धोरण आखलेलं आहे. पुढल्या महिन्यामध्ये मी निविदा काढतो, तुम्ही हसाल कदाचित. ती निविदा अशी आहे की एसटी महामंडळाच्या सगळ्या डेपोचं स्वच्छता करणं, पूर्ण स्वच्छता, क्लिनिंग. एसटी महामंडळाच्या सगळ्या शौचालयाचं आतल्या भांड्यासह नळांपासून सगळी स्वच्छता करणं. माझे ड्रायव्हर कंडक्टर जिकडे झोपता त्याचं
बेडशीट पासून, उशीपासून, चादरीपासून सगळ्यांची लॉन्ड्री करणं, माझ्या ड्रायव्हर कंडक्टरचे कपडे वॉशिंग करणं, माझ्या ड्रायव्हर कंडक्टरचे शेविंग करणं, केस कापणं, त्यांना स्वच्छ ठेवणं, त्याचबरोबर पूर्ण एसटी महामंडळामध्ये एक माणूस 24 तास ठेवणं जो प्रवाशांना थंड पाणी देईल। एसटी महामंडळातील ड्रायव्हर कंडक्टर आणि जे आमचे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी गरम पाण्याचं गिझर लावणं, जे ई टॉयलेट्स काही CSR फंडातून आम्हाला मिळणार आहे त्या ई टॉयलेटची स्वच्छता राखणं, ह्या छोट्या छोट्या गोष्टींना प्रत्येक बसमध्ये किमान कुणी अशा बाटल्या ठेवून जातात जशा आता आपण इकडे ठेवून घेतो टेबलावर, तशा पद्धतीनं पूर्ण बसेसमध्ये बाटल्या पडलेल्या असतात, वडापाव किंवा काही वस्तू खातात ते काचेचे चिटोरे आणि कचरा तसाच ठेवला असतो, काही सिगरेटची थोटकं सुद्धा असतात, इतर जो कचरा आहे तो त्या ठिकाणी न ठेवता समोर एक छोटीशी डस्टबिन ठेवणं, त्यामुळे त्या डस्टबिनमध्ये प्रवाशांनी ते कचरा आणून टाकणं आणि ड्रायव्हरनं त्यावर नियंत्रण ठेवणं, अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन स्वच्छता कशी असावी अशा पद्धतीचं एक निविदा आम्ही काढतोय आणि ती निविदा पुढल्या महिन्यामध्ये प्रकाशित होईल। आताच तुम्ही म्हटलं की भाडे तत्वावर म्हणजे तुमच्या कार्यकाळात एकही बस घेणार नाही, तर 16 जूनला एक टेंडर काढलंय 5 वर्षासाठी CAMC तत्वावर चॅसिस, स्पेअर पार्ट आणि हे घेणं, तर याच्यामध्ये 5 वर्ष त्याची मेंटेनन्स की आहे नाही एक स्वतःच्या बस आमच्या आता मी आल्यापासून भाडे तत्वावर एक नाही, पूर्वी ज्या झाल्या त्या कंटिन्यू राहतील परंतु नवीन नाही काही। मिनी 50 बसेस काय होतं की 50 आमच्याकडे बसेसच नाहीये, 57 बसेस आमच्या ज्या आहे 27 बसेस त्या फक्त आमच्याकडे 7.5 मीटरच्या आहे, त्या 27 बसेसमध्ये फक्त 2 बसेस आमच्या स्वमालकीच्या आहेत, 25 बसेस या कुठल्या तरी DPCच्या निधीतून किंवा इतर निधीतून जिल्हास्तरीय घेतलेल्या आहेत आणि त्या त्या भागामध्ये ते चालत आहेत, ज्या आम्हाला दुसऱ्या भागात नेता येत नाही। उदाहरणच द्यायचं झालं तर महाबळेश्वर सारख्या ठिकाणी, उंच ठिकाणी किंवा आमचा कोकणातला काही पट्टा आहे किंवा राज्यातील इतर ठिकाणी जो डोंगर दरे आहेत त्या ठिकाणी मोठ्या बसेस 9 मीटर 12 मीटर जात नाहीत, त्या ठिकाणी मिनी बसेसशिवाय पर्याय नाही, पण मिनी बसेसची संख्या ही फार कमी असते, त्याच्यामध्ये 20-22 प्रवाशीच बसू शकतात, त्यामुळे प्रचंड नुकसान असतं मिनी बसचं। तरी सुद्धा प्रवाशांना सुविधा देण्यासाठी नुकसानीमध्ये असलेल्या बसेस सुद्धा घेणं हे आमचं कर्तव्य असल्या कारणाने त्या 50 मिनी बसेस आम्ही ह्या वर्षी घेतोय, पण पुढे जर गरजच लागली तर आम्ही अजूनही त्या बसेस घेऊ, कारण फायदा ह्या प्रत्येक ठिकाणी फायदा एसटी महामंडळ बघणार नाही, काही ठिकाणी तोटा झाला तरी चालेल पण प्रवाशांना सुविधा आम्ही देणार। वाईट आहे कारण त्याच्या पुढे जो काय म्हणतात उच्च आणि पाठच्या बाजूला जे मटेरियल वापरलं जातं त्याचा दर्जा एवढा वाईट असतो की ते अनेक ठिकाणी ट्रॅक गेलेले आहेत। कुठल्या बसेस? तुमच्या एसटी महामंडळाने नाही, मी तुम्हाला सांगतो बघा, ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही, मी तर फक्त क्रॅकचं म्हणता, मी मगाशीच म्हणालो की छत उडलेले आहेत, म्हणजे अक्षरशः पाणी गळत आहे, टायर कुठेही निखळून पडलेला आहे, ह्या जुन्या बसेस आहेत, त्या जुन्या बसेस पूर्ण आमच्या 3 ते 4 वर्षामध्ये ह्या सगळ्याच्या सगळ्या बसेस भंगारामध्ये आम्हाला काढाव्या लागणार आहेत, त्याच्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही। सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे गेल्या अनेक वर्षांपासून संपाचं ते म्हणजे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार, आणि या श्वेतपत्रिकेतून त्या पगाराच्या मुद्द्यावर किंवा त्या पगाराच्या पैशांसाठी काही वेगळी काही उपाययोजना सुचवली आहे का किंवा काही आहे का? नाही, वेगळी उपाययोजना नाही, आम्हाला पूर्णतः पगारासाठी आणि बाकीच्याही गोष्टी आहे सरकारवरच अवलंबून राहावं लागणार आहे। आणि शेवटी कसं आहे की पहिलं तर म्हणजे जो लिहिलेला एक मुद्दा आहे की कुठलंही महामंडळ हे नुकसानी फायद्यामध्ये चालतच नाही, देशातलं कुठलंही एसटी महामंडळ, आमचंही महामंडळ तसंच आहे, पण इतकंही नुकसानीत ते जायला नको की जेणेकरून सरकारकडे हात पसरवत असताना आमचे हात फोडले जातील किंवा सरकार आम्हाला नाही असं म्हणेल, त्यामुळे आम्ही काहीतरी ठिकाणी सक्षम व्हायला पाहिजे। सक्षम होण्यासाठी आम्ही करतोय, आताच बघा तुम्ही येण्यापूर्वी आम्ही आजपर्यंत आम्हाला 2 रुपये 70 पैसे इंडियन ऑइल सारखी कंपनी किंवा HPCL सारखी कंपनी आम्हाला 2 रुपये 70 पैसे फक्त प्रॉफिट म्हणजे आम्हाला डिस्काउंट देत होतं,
आज आम्ही थोडंसं त्यांना सांगितलं आम्ही नाहीतर निविदा प्रक्रिया राबवतोय आमच्या बरोबर समोर रिलायन्स सारखी किंवा दुसऱ्या किंवा अजून तिसरी कंपनी कुठली नायरा सारखी कंपनी आहे आम्ही टेंडर काढतो असं म्हटल्या त्यांनी लगेच ते आम्हाला ₹2.70 3 रुपये लगेच केले. आजपर्यंत ₹1 न CSR देणारी लोक दुसरी कंपन्या आम्हाला जास्त CSR देतात म्हटल्यानंतर आम्ही किमान 3 ते 5 कोटी रुपये CSRच्या माध्यमातून 3 ते 5 कोटी रुपयाचा खर्च करू असं म्हणायला लागले. त्यामुळे हा आमचा उत्पन्नाचा एक स्रोत होतोय. 250 जे आमचे डेपो आहे ते डेपो आम्हाला जे इंडियन ऑइल सारखी कंपनी किंवा HPCL सारखी कंपनी जर देत असेल तर अशा कंपन्यांना, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कंपनी आहे, ह्यांना जर आम्ही आमचे डेपो चालवायला दिले तर सर्वसामान्य प्रवाशांना ते डिझेल विकू शकतात, पेट्रोल विकू शकतात, त्यातनं उत्पन्न मिळवू शकतात, आम्हाला त्यातला काही शेअर देतील तर आम्ही असेही त्यांच्यासमोर प्रपोजल ठेवलेले आहेत. भविष्यामध्ये आमचं जाहिरातीचं उत्पन्न आम्ही 22-23 कोटी रुपये ते 100 कोटी रुपयाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आम्ही पार्सल जे आमचे आहे त्या पार्सलचं उत्पन्न आमचं काही नाहीये, ते आम्ही जवळजवळ 60 ते 70 कोटी रुपये ठेवले. त्यामुळे उत्पन्नाचा स्रोत प्रत्येक बाबतीत वाढवण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही तसे प्रयत्न करतोय. एक प्रश्न असा आहे की आपण आता कोरोनाचा विषय उपस्थित केला तर पूर्वी आपल्या घोषवाक्याप्रमाणेच गाव तिथे एसटी असं प्रत्येक पाड्यापर्यंत एसटी द्यायची. आज अशी अवस्था नाहीये. पाड्यापर्यंत एसटी जात नाही. तुमच्या पाड्यात येथे नाही, माझी तर संकल्पना अशी आहे एसटी तेथे एसटी. ज्या ठिकाणी शेड्यूल ट्राईब म्हणजे आमचा आदिवासी बांधव भगिनी राहतात त्या ठिकाणी एसटी नेण्याचा आमचा मानस आहे, म्हणून त्या 50 बसेस घेतलेल्या आहेत. परंतु आता जुन्या ज्या बसेस आहेत त्या बसेस तिकडे पोहोचूच शकत नाही, त्यांची क्षमताच ती नाही आहे. परंतु पुढल्या 2 ते 2.5 वर्षामध्ये एसटी महामंडळाची परिस्थिती एवढी भक्कम होईल की तुम्ही म्हणताय ती संकल्पना परत प्रत्यक्षात आम्ही उतरू. आहे ना, आमची ती दरवर्षाची स्कीमच असते. नाही चाप तर आता मी दुसऱ्या बाजूला जर तिकडे बसलो तर आपल्या RTOचं सुद्धा मी मिनिस्टर आहे, त्यामुळे ती आम्ही ह्या वर्षी जरा चांगली कारवाई करणार आहोत. हो 250 आमचे आहेत ऑलरेडी. राज्य शासनाचं असं धोरण आहे की काही वर्षात इलेक्ट्रिक व्हेकल्सला जास्त प्राधान्य द्यायचं, ते चाललंय. तुमच्याकडे इलेक्ट्रिक बसेस घेत आहे सगळीकडे शासन डेपो नाही. तुमच्या लक्षात आलं, इलेक्ट्रिक बस हा आमचा 100% पर्याय आहे. डेपो आमचे जर असेल आम्ही प्रॉफिटसाठी ते करू ना. आम्हालाच आमचे जे इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट 20 ठिकाणी ऑलरेडी आम्ही बसवलेली आहे. आम्ही अजून 280 ठिकाणी नाही आम्ही फक्त आमच्यासाठीच ते बसवतोय. डिझेल आणि पेट्रोल पंप आजही आमचे आहेत. आमचे 250 डिझेल आणि पेट्रोल पंप आहेत. ते म्हणजे तुम्ही जे वाचलं ना त्याच्यामध्ये ते आम्ही प्रायोगिक तत्वावर बाहेरच्या म्हणजे ह्या कंपन्यांना देऊन बाहेरच्या लोकांना सुद्धा तुम्ही विकू शकता, म्हणजे आम्हाला रेव्हेन्यू मिळेल त्यातनं. आजपर्यंत आम्ही ते रेव्हेन्यूचं आम्ही आमच्याच बसेसमध्ये डिझेल भरायचो, आमच्याच गाड्यांमध्ये पेट्रोल भरायचो. रेव्हेन्यूचं मॉडेल आम्ही ठेवलं नव्हतं, आता रेव्हेन्यू मॉडेल आम्ही ठेवतोय जेणेकरून आम्हाला त्यातनं उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल. असंही म्हटलं की जास्तीत जास्त प्रवासी कशी एसटीने जातील याच्या तुमचे प्रयत्न सुरू आहेत वगैरे. तर मला फक्त एकच गोष्ट विचारायची, कल्याणवरून अहमदनगर किंवा आता जे अहिल्यानगर आहे याच्या दरम्यान माझ्या माहितीनुसार साधारणतः 150 पेक्षा जास्त बस धावतात. आणि याच्याच मुंबई पुणेचा क्रॉस सेक्शन पॉईंट आहे, आळेफाटा नावाचं गाव आहे. तिथे जर ऑनलाईन सर्च केल्या तर फक्त 10 बस दिसतात रिझर्वेशनच्या. तर मग मला जर बसने तिथून जायचं असेल कल्याणवरून तर मला सगळ्या बस का दिसत नाही? तर त्या विषयावर काय चालू माहिती घ्या ना पुढे काय म्हणजे ते उत्तर द्या ना जरा. प्रत्येक गोष्टीचं मी उत्तर एवढं सक्षम नाही आहे अजून. सगळ्या बसेस या रिझर्वेशन काढण्यात आपल्या पद्धती परंतु ज्या बसेस
सर वस्तुस्थिती अशी आहे की जर आता त्यांच्यासमोर करून बघा तुम्ही सर्च करा फक्त कल्याणवरून आळेपाट्याला 15 बसपेक्षा जास्त बस दिसल्या 150 पैकी तर पाहिजे ते होईल. नाही हे नक्की असं म्हणायचं आहे की जर तुमच्या 150 बस त्या मार्गावर धावतात रिझर्वेशनला भले सिलेक्टेड असो प्रवाशांना प्रत्येक बस का दिसत नाही. बरं सिलेक्टेड सगळ्या बस आहेत प्रत्येक बस आपण लावतो ज्या बसेस या फक्त मध्यम लांब पल्ल्याला लाभ पडतात एवढ्या बस आहेत तेवढ्याच आपण ठीक आहे त्या विषयावर आपण जर चेक करतो. 70-80 पैकी किती असे आहेत? जीपीएस सेंटर आपण एस्टॅब्लिश केलं होतं. गाडी कुठे आहे आपली दिसणार आहे त्याचं अजूनही नाही सर. नाही चालू आहे ना काम चालू आहे त्याचं काम चालू आहे. तुम्हाला दुसरी महत्त्वाची सूचना म्हणजे मध्येही मी म्हणालो आणि त्या पद्धतीनं आम्ही आमच्या ह्या नवीन 3000 बसेस जे घेतोय त्याच्यामध्ये सिस्टीमच राबवतोय. जुन्या ज्या आमच्या काही बसेस आहेत ज्या पुढल्या 10 वर्ष चालणार आहे त्या बसेसमध्ये सुद्धा आम्ही ती सिस्टीम वापरतोय. म्हणजे दरवाजा उघडल्यानंतर ती त्याचं सायरन टाईप वाजेल किंवा GPS यंत्रणा आतमध्ये पूर्ण एखादा ड्रायव्हर कंडक्टर ड्रग्स सेवन करून किंवा दारू पिऊन बसला असेल तर ती बस चालू होणार नाही. म्हणजे ब्रिथिंगचं आपण त्याच्याबरोबर करतोय. CCTV कॅमेरा बसवतोय. ह्या सगळ्या सिस्टीम्स आपण नवीन बसेसमध्ये बनवतोय जेणेकरून जशी स्वारगेटची दुर्घटना घडली तशी भविष्यामध्ये दुर्घटना घडणार नाही. काही महिलांवर किंवा काही मुलींवर बसेसमध्ये काही गैरप्रकार केले जातात दुसऱ्या प्रवाशांकडनं तशा गैरप्रकार होणार नाही कारण CCTVचं यंत्र नसेल. आणि पूर्ण याचं कंट्रोल रूम मात्र आमचं मुख्य हेड ऑफिस असेल आणि हेड ऑफिसमध्ये ते कंट्रोल रूम बनवण्याची प्रक्रिया चालू आहे. ITMSच्या बाबतीत एक प्रश्न आहे की तुमच्या चालकांना खूप सारे चलन आलेले आहेत म्हणजे आणि ते त्यांच्या पगारातून वसूल केले जातात. तर मुंबई पुणे मार्गावरती खूप मोठ्या कंप्लेंट आहेत. सेम कंप्लेंट याच्या पण आहेत. मुळात जर तुमच्या गाड्या 80 वरती लॉक आहेत तर हाय स्पीडच्या कंप्लेंट तुमच्या ड्रायव्हर कंडक्टर्सला आल्यात कशा 85-86च्या स्पीडवरती त्यांना कंप्लेंट मिळालेली आहे. नाही 80च्या वर आमच्या ज्या लॉक आहेत आणि जर अशा काही चलनं आली असेल सर आपण ते व्हेरीफाय करून घेत आहोत. हां व्हेरीफाय आम्ही करून घेऊ आणि चुकीच्या पद्धतीने जर असं होत असेल आम्ही कुणावर अन्याय होऊ देणार नाही. आणि चलनाच्या बाबतीत काय म्हणजे त्यांच्या पगारातून ते वसूल होणार आहे. नाही बिलकुल होणार नाही. जर चुकीचं नसेल तर आम्ही निश्चितपणे तसं होऊ देणार. सर असं कधी का या संपूर्ण श्वेतपत्रिकेचा मूळ उद्देश एसटीला स्वयंपूर्ण करण्याचा पण त्यांचे काही तोटा उद्योग बाजूला करून जास्तीत उत्पन्न वाढवायचं आहे. 100% मी तुम्हाला पुढल्या 2.5 ते 3 वर्षाच्या काळामध्ये आजची परिस्थिती आणि 3 वर्षानंतर आपण बसूया त्या 3 वर्षानंतरच्या परिस्थितीमध्ये फार बदल झालेला असेल अशा पद्धतीचे आम्ही सगळे अधिकारी कर्मचारी वर्ग माझ्यासोबत राहून अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतायत. अतिशय चांगल्या प्रकारचं सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतोय आणि निश्चितपणे भविष्यामध्ये आजची जी एसटीची परिस्थिती आहे ती 2007-8 2008-9 9-10 सारखी जी परिस्थिती होती ती परिस्थिती आम्ही आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू आणि ते होणार एवढा आम्हाला कॉन्फिडन्स आहे. 100% आम्ही एसटी महामंडळातला ह्या तोट्यातून बाहेर काढू. अरे बाबा एसटीचं होऊ दे ना तो नाही हे एसटीचं अजून काय कोणाचे प्रश्न असतील ते होऊ दे ना नंतर तुझ्याशी मी बोलतो ना. सर मगाशी जो प्रश्न होता ना खाजगी बसवर काय चाप लावणार फॉर एक्झाम्पल मुंबईवरून कोल्हापूरला जायला 1000 महागडे गेलं तर ते फिक्स असतं. पण खाजगी बस फेस्टिवलच्या सीझनमध्ये वाढवतं आणि नॉर्मल सीझन जो असतो म्हणजे आता त्यात पण त्यांचं वाटतं त्यांच्यासाठी स्पेशल म्हणजे ऑफिशियली काय नोटीस वगैरे करणार नाही ऑफिशियल म्हणजे तो बघा ऑफिशियल आम्हाला करायची गरज नाही कारण ते नियमभंगच आहे. कशी कारवाई करायची आणि कुठल्या प्रकारे कारवाई करायची ते आरटीओच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही सूचना देतोय आणि त्या पद्धतीने 100% सूचनाचा जो आरटीओचा अधिकारी जर चुकीच्या पद्धतीने वागेल तर त्याच्यात सुद्धा कारवाई करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. सर आरटीओचा प्रश्न होता की कळसकरांवरती सध्या चौकशी जी आपण लावली आहे त्यांचं बढतीच सुरू आहे. ऑलरेडी ते 3 पोस्ट जम्प करून ऍडिशनल कमिशनर पोस्टवरती आहे. नाही अजून काय माझ्याकडे प्रकरण आलेलं नाही. हॉटेल संदर्भामध्ये प्रश्न होता नागपूरच्या बसेस ज्या आहेत खासकर हॉटेल्समध्ये थांबतात मात्र या बसेस 4-5 तास नंतर थांबतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते म्हणजे त्यांना वॉशरूमला जायची 5
कुठे थांबलं जातं? हा नाही नाही हो, का थांबवलं जातं? का 4-5 तासानंतर का? हा शेवटी बघा, प्रत्येकाला हवं त्या पद्धतीने नाही. काही आमच्या शेवटी प्रवाशांना जे आतापर्यंतचा रेको एवढ्या वर्षाचा इतिहास आहे त्यानुसार मग ते टप्पे ठरवलेले असतात. त्यामुळे कुठल्या रूटला आहे? तिथून कुठे जाताना तिथून समजा मुंबईतून एखादी बस निघाली की 2 किंवा 3 तास किंवा 4 तासाची दुसऱ्या स्टेशन थांबते. पनवेलला 1-2 मिनिटं किंवा नंतर डायरेक्ट अशा प्रकारचे नाही, कसं असतं काही काही ठिकाणी उलट कंडक्टर विचारतो प्रवाशांना की कुठे, म्हणजे जर असे हॉल्ट फिक्स असतात पण विचारतात की काय कोणाला जर लवकर थांबवायचे असेल तर सगळ्यांची सर्वानुमत असेल तर थांबवलं जातं, नाहीतर असं काही फिक्स नसतं. काही कुठे करायचं असेल हॉटेल निविदा काढू त्या ठिकाणी असं असतील तर आपण आणि आपण त्या त्याचं केलंय. आपण सगळी तपासणी राज्यभरातल्या सगळ्या मॉटेलची केलेली आहे आणि सगळ्यांना नोटीस दिली 8 दिवसाची. जे पूर्तता करणार नाहीत त्यांच्या सगळ्यांची आपण रद्द करू. आणि दुसरं आपण जे नवीन करतोय त्या नवीन मध्ये पूर्वी 3 वर्षे वगैरे चालू राहायचं. आता आपण काय करतोय की प्रत्येक प्रसाधनगृह स्वच्छ असणं, किचन स्वच्छ असणं. मी स्वतः जाऊन मध्यंतरीच्या काळामध्ये एक 8-10 दिवसापूर्वी सगळ्या काही एक 5-6 ठिकाणी जाऊन पाहणी केली होती आणि काही संशयास्पद म्हणजे काय 100% काही चुकीच्या गोष्टी निदर्शनाला आल्या. म्हणजे जास्त ऑफिशियल आमचा बस थांबा नव्हता त्या ठिकाणी, काही बसेस थांबवल्या गेल्या होत्या जिकडे टॉयलेट्सची वगैरे सुविधा नव्हती. फक्त आमचे ड्रायव्हर कंडक्टर मस्तपैकी बिर्याणी आणि त्या याच्यावर नॉनव्हेजवर ताव मारत होते. बिचारे सर्वसामान्य प्रवासी असे कुठेतरी खुर्च्या बिर्च्या घेऊन बसले होते. नंतर काही ठिकाणी टॉयलेटची दुरावस्था झाली होती. तर आम्ही असा आता निर्णय घेतलेला आहे की 3 वर्षाचा निविदा काढू, परंतु 1 वर्षामध्ये जर त्यांनी सुविधा चांगली दिली, प्रामुख्याने टॉयलेट्स आणि खाण्याच्या सोयी बद्दल, आणि दुसरी अशी आपण व्यवस्था केलेली आहे की 30 रुपयामध्ये त्यांनी एक डिश कुठली तरी द्यावी आणि त्याबरोबर चहा किंवा कॉफी द्यावी. तर त्या सुविधा सुद्धा कुठे उपलब्ध असल्याच्या निदर्शनास आलेलं नाही. त्यामुळे 3 वर्षाच्या आम्ही निविदा काढू. 1 वर्ष जर त्यांनी सुविधा चांगली दिली तर त्या कंटिन्यू करू, नाहीतर त्या आम्ही रिजेक्ट करू. आणि त्या एरियाचा जो इन्चार्ज असेल त्याला आम्ही त्या ठिकाणी जबाबदार धरू. म्हणजे फक्त त्या हॉटेल मालक किंवा मॉडेल मालकाला नाही, तर ते आम्ही आमच्या अधिकाऱ्याला सुद्धा जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई करू. अशा प्रकारचा आम्ही आता निर्णय घेतलेला आहे. बोलतो नाही आहे. हा, मात्र ज्या हॉटेलवर त्या बसेस थांबतात त्या हॉटेलवरच्या खाद्यपदार्थांचा रेट म्हणजे आपण 10 रुपयाला 15 रुपयाला वडापाव भेटत. नाही, मी तुम्हाला तोच प्रश्न मगाशी सांगितला ना की बघा, कुठला दर त्यांनी ठेवावा ही त्याची जबाबदारी आहे. परंतु शेवटी आमचं काय म्हणणं की ज्या हॉटेल आणि याच्यावर मॉटेलवर तुम्ही थांबता त्या ठिकाणी एक डिश, त्यामध्ये उपमा, पोहे किंवा काही अजून अन्नपदार्थ असतील ते त्याच्याबरोबर एक चहा आणि कॉफी 30 रुपयात त्यांनी देणं बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळी तर काही बसेस बियर बार समोर किंवा याच्यावरूनच थांबतात. माझा प्रश्न असा आहे की आपण ज्यावेळी कार्यभार घेतला होता त्यावेळी रोज मार्गाच्या बसबद्दल जीपीएस बद्दल विचारलं होतं आणि त्यावेळी तुम्ही सांगितलं होतं की 2 महिन्यामध्ये सगळ्या बसेस ह्या प्रवाशांना लाईव्ह दिसतील. तर त्याबाबत काय स्टेटस आहे किंवा कधी म्हणजे कुसेकर सर 2 महिने आपल्याला होऊन गेले. त्यातल्या ज्यावेळेस सरांनी हे घेतला त्यावेळेस साधारणतः 4000 बसेसमध्ये त्यांचं जीपीएस हे कार्यरत होतं. आता आपण नंतर दुरुस्त करून काही ठिकाणी नवीन यंत्र बसून 10,000च्या वरती आता जीपीएस याच्यामध्ये लाईव्ह झालेले आहे. पण हे प्रवाशांना कधी दिसणार बस कुठे आहे? याला काही वेळ पूर्ण ते 14,000 किती दिवस त्यांना सांगा. आपण म्हणजे आपल्या 14,000 बसेस की 15,000 झालेत आता समजा. ते झाले की पूर्ण लाईव्ह करतात. किती आपल्याला 1 महिना जाईल त्याला? आपण त्यांना 15 ऑगस्ट सांगूया का? 15 ऑगस्ट 1.5 महिना आहे. ठीक आहे, 15 ऑगस्ट. प्रवाशांना काय काय दिसणार, काय काय फायदा होणार?
MSRTC कम्प्युटर ॲप नावाचं ॲप आहे. ते फक्त स्पेशली डिझाईन फॉर कम्प्युटर. त्यामध्ये प्रवाशांना गाडी सध्या ती पुरवली आहे. त्यानंतर गाडी फॉर एक्झाम्पल तुम्ही मुंबई सातारा आपल्याला यायला लागेल ना की याच्यामध्ये आहे स्क्रीन. मोठे बस महत्वाचा प्रश्न आहे. लांबच्या गाड्यांमध्ये ड्रायव्हर एक मोबाईलमध्ये काय काय बोलत असतात. तर प्रवाशांच्या लक्षात आलं तर प्रवासी सांगतात पण ते ऐकत नाहीये. तर आता तुम्ही नवीन जे काही CCTV लावणार किंवा काही आहे त्याच्यावर नाही नवीन तुमच्या माहिती करता सांगतो. एक म्हणजे एखाद्या ड्रायव्हरनं गाडी चालवताना असा फोन हातात घेऊन असा कानाला जरी लावला तरी ती गाडी लगेच हे ऑन म्हणजे हा सायरन चालू होणार. एक तक्रार लोकांची आहे की रिझर्वेशन सिस्टम बाबत आहे. म्हणजे मी गाडी ज्यावेळी बुक करतो प्रवाशांसाठी तर ती गाडी वेळेत येत नाही. म्हणजे वेळेत आल्यावरती तिथे कुणालाच काही माहिती नसतं. मग लोक हेल्पलाईनला प्रयत्न करतात. हेल्पलाईनला अर्धा एक तास काही तुमचा नंबर लागत नाही. आणि तोपर्यंत लोकांनी काय करायचं म्हणजे ही सीझनला खूप मोठा प्रॉब्लेम आहे. हेल्पलाईनचा मोठा प्रश्न आहे. किंवा प्रवाशांना त्या गाडीच्या कंडक्टर आला तरी उचलत न उचलल्यावर वेगवेगळे आम्ही आता याच्यामध्ये एक महामंडळ स्तरावर एक विभाग नियंत्रक स्तराचा अधिकारी तक्रार निवारण अधिकारी म्हणून नेमणार आहोत. त्याच्यामध्ये सगळ्या ऑनलाईन तक्रारी असतील किंवा ऑफलाईन तक्रारी प्लस हेल्पलाईन हे सगळं त्यांच्याकडे देणार आहोत. त्यांना व्यवस्थित स्टाफ देऊन प्रश्न तक्रारीचा नाहीये. प्रश्न मला इमिडिएट हेल्प होण्याचा. मला फक्त ती गाडी 1 तासात आलेली नाही. नाही आपण बोललं तर तिकडे फोन केल्यानंतर रिस्पॉन्स मिळत नाही. त्याच्यामध्ये आम्ही कव्हर करणार आहोत. प्लस हे VTS ऍप झाल्यानंतर त्यांना ती दिसेल त्याच्यामध्ये गाडी. ओके अजून काय असेल कोणाचं तर बोला लवकर. चला धन्यवाद. थँक्यू. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.